नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो उज्जैनला पोचल्या आम्हाला आगोरी बाबाचं दर्शन झालं. कालभैरवाचं मंदिर बघून मन एकदम प्रसन्न झालं. नशीब इतके चांगले होते की आम्हाला कालभैरवाची आरतीसुद्धा भेटली. कालभैरवाचं दर्शन केलं आणि आम्ही लगेच निघालो महाकालेश्वरला जायला. महाकालेश्वरला गेलो तिथं देवी देवतांच्या उंच उंच मूर्ती उभारल्या होत्या आणि मंदिरात खूप गर्दी होती दर्शनासाठी. तर आनंद मामा बोलला की तुम्ही जरा वेळ इथं बसा, मी लगेच एक कॉल करतो सुजित तात्याने VIP दर्शनासाठी, आपलं लगेच दर्शन होऊन जाईल. मग काय नादीला गेले त्यांचे 12 वाजले झाले सारे तर छू मंतर न सुजित तात्या एक नंबर न गाजवते भिवंडीला डेंजर. सुजित त्यांच्या एक कॉल VIP दर्शन झाला. ज्या लोकांनी मला विनाकारण त्रास दिला होता त्या लोकांची तक्रार केली महाकालेश्वरात त्या लोकांची बिल्डिंग सेट करी 100%. लगेच निघलो आम्ही पुढच्या प्रवासाला. रात्री जेवायची वेळ झाली. मी लगेच थांबलो जिओच्या पेट्रोल पंपावर जेवण बनवायला. तिथे दिसलं पूर्ण आमची झुलं. तर आमचा चकोट लगेच बसलाच झुल्यावर. लगेच आमची माऊ पण बसली जेवायला शिजेपर्यंत. मामाचं पण काहीतरी टाईमपास करत होतं. लगेच झुल्यावर बसायची सगळे लाईन लावली नाही. या बघा आमच्या 2 लहानपोरी. अरे आत्यानं आमची मावशी नाही लहानपोरीनं नाही, या काहीतरी आमच्या लेडीज गँग काहीतरी गोलगोल आणि केलं होत्या. बाबा चक्कर येते याच्यात म्हणा. लगेच निघलो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.